हॅलो स्टुडंट्स, इफ पोएमचा जो लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊ. फार महत्त्वाचा क्लॉज तुम्हाला इथे शिकायचा आहे, इफ क्लॉज. इफ क्लॉज म्हणजेच कंडिशनल क्लॉज. कंडिशनल क्लॉज म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अट टाकण्यात आलेली आहे. जर आपण असं म्हणतो ना, जर मी असं केलं तर असं होईल, असं झालं तर होईल. सो इथे सगळी जर तरची भाषा असते. हा कंडिशनल क्लॉज आहे. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्हाला खालील वाक्य व्यवस्थित बघण्याची आवश्यकता आहे. इफ आय प्रॅक्टिस हार्ड. जर मी खूप तयारी केली, आय शॅल विन द गेम. मी ही मॅच किंवा हा खेळ जिंकू शकतो. मग आता इथे बघा, सेकंड सेंटेन्स आहे, इफ यू बाय अ न्यू कार. जर तू नवीन गाडी विकत घेतलीस, इट विल कॉस्ट यू अ लॉट ऑफ मनी. जर तू नवीन गाडी विकत घेतली तर तुला जास्त पैसे द्यावे लागतील. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की जर तू असं केलं तर तुला असं करावं लागेल, असं प्रत्येक ठिकाणी आहे. आता इथे क्लॉजमध्ये दोन प्रकार असतात. एक असतो सब ऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज, म्हणजे मुख्य वाक्य आणि उपवाक्य. तर याच्यामध्ये ते वाक्यात तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे की मेन क्लॉज कोणता आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे. सो इथे बघा, इफ आय प्रॅक्टिस हार्ड, मी जर तयारी केली, यामध्ये तुम्हाला पूर्ण वाक्याचा अर्थ होतो का? नाही होत. त्यामुळे तो काय उपवाक्य की त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हटलंय. पण आय शॅल विन द गेम, मी मॅच जिंकू शकतो. का जिंकू शकतो, कसं जिंकू शकतो ते नाही. तुम्हाला एवढं वाक्यातनं अर्थ कळालाय की हा मॅच जिंकू शकतो, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळ्या याच्यामध्ये. तर इथे हा काय मेन क्लॉज आहे. आता सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज सिंपल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉज हा सिंपल फ्युचर असतो. म्हणजे ओळखण्यासाठी आणखीन सोपी खूण अशी आहे की सिंपल प्रेझेंट म्हणजे मी असं केलं तर असं होईल, भविष्यात असतं मेन क्लॉज. सिंपल पास्टमध्ये असेल, भूतकाळातलं एखादं वाक्य तुम्ही बोलत असाल, साध्या भूतकाळातलं, तर तुमच्या ज्या मेन क्लॉजमध्ये वुड प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असणार आहे, वुड प्लस. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉज पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळात असेल तर मेन क्लॉजमध्ये वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे वुड असणारे, हॅव असणारे आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणारे. सो हा जो बॉक्स आहे तो तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंतिक आवश्यक आहे. आता इथे आपल्याला वाक्य दिली आहेत, इफ आय लाईक इट, जर मला हे आवडलं तर. आता हा काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आपण एक एक वाक्य बघूया. आय विल बाय इट फॉर माय बर्थडे. तर हा काय आहे? हा बघा फ्युचर टेन्समध्ये आहे वाक्य. सो हा मेन क्लॉज आहे. सेकंड, इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर वी विल हॅव अ हॉलिडे, आपल्याला सुट्टी मिळेल, मेन क्लॉज आणि पहिला सबऑर्डिनेट क्लॉज. इफ यू रीच ऑन टाइम, जर तू वेळेवर पोहोचला तर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यू वुड कॅच द ट्रेन हा मेन क्लॉज आहे. इफ शी हॅड ओबेड हर पॅरेंट्स, जर तिच्या वडिलांचं ऐकलं तर हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. शी वुड हॅव बीन फाईन, ती कदाचित व्यवस्थित राहू शकते. आता शी वुड हॅव बीन फाईन, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जो तिसरा प्रकार होता की सिंपल शेवटचं वाक्य जे आहे ना ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याच्या पुढचं वाक्य तुम्हाला वुड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ही रचना तुम्हाला इथे दिसते शेवटच्या वाक्यात. आता इथे म्हटलंय की पिक आउट लाईन्स दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच हा इतका महत्त्वाचा पार्ट आहे. या कवितेत अँटिथेसिस, पर्सॉनिफिकेशन, रिपिटेशन, मेटाफर या चारही फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख आला आहे आणि तो तुम्हाला इथे शिकता येणार आहे. अँटिथेसिस काय? कारण अपोजिट आयडिया, जेव्हाही विरुद्ध संकल्पना एकत्र येतात त्याला अँटिथेसिस म्हणतात. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स, म्हणजे वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर याचा अर्थ काय? तुझं डोकं शांत ठेव जेव्हा दुसऱ्यांचं तापलेलं असेल. इथे विरुद्ध आयडिया आल्या म्हणून हा अँटिथेसिस आहे. पर्सॉनिफिकेशन, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम, म्हणजे आता इथे मानवी भावना आहेत. त्या मानवी भावनांना एखाद्या व्यक्तीसारखं रूप दिलेलं आहे म्हणून हा पर्सॉनिफिकेशन आहे. रेपिटेशन, अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, तिथे टू शब्दाला पुन्हा पुन्हा उच्चारण्यात आलं म्हणून रेपिटेशन आहे. मेटाफर, अँड स्टॉप अँड बिल्ड देम अप विथ अ वॉर्न आउट टूल्स, तर इथे मेटाफर वापरलेला आहे. आता
इथे आपला जो लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे आपण शिकलोय आणि मला खात्री की तुम्हाला कंडिशनल क्लॉज आणि हे 4 फिगर ऑफ स्पीच समजले असतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.